नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 1 ऑक्टोबर 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, पुरुष आशिया कप 2025चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? ओके, याचं अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी, भारत। ओके, तर भारताने नुकताच पुरुष आशिया कप 2025चे विजेतेपद जिंकले आहे। ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात माहिती बघूया त्याबद्दल। या स्पर्धेचा 17वा हा एडिशन होता। ओके, आणि येथे सामन्यांचा फॉर्मॅट T20 आंतरराष्ट्रीय होता। स्पर्धेचे आयोजन युनायटेड अरब अमिराती म्हणजेच UAE येथे करण्यात आले होते आणि विजेतेपद भारताने जिंकले आहे। ओके, तर ही जी स्पर्धा आहे ती युनायटेड अरब अमिरातीमधील दुबई या शहरामध्ये आयोजित केली होती। ओके, एवढे लक्षात ठेवा। चला, या सामन्यामधील प्लेयर ऑफ द सिरीज अभिषेक शर्मा यांना मिळाली आहे। ओके, सर्वाधिक धावा अभिषेक शर्माने केले आहेत, एकूण 314 धावा त्यांनी केल्या आहेत। ओके, सर्वाधिक विकेट्स कुलदीप यादव यांनी घेतले आहेत, एकूण 17 विकेट्स कुलदीप यादव यांनी घेतले आहेत। ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, जागतिक रेबीज दिवस 2025 कधी साजरा केला गेला? याचं उत्तर आहे ऑप्शन ए, 28 सप्टेंबर। ओके, तर 28 सप्टेंबर रोजी नुकताच आपण जागतिक रेबीज दिवस साजरा केला गेला। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याची थीम होती ॲक्ट नाव यू मी कम्युनिटी। ओके, तर थीम लक्षात ठेवा, ॲक्ट नाव यू मी कम्युनिटी। ओके, तर 2025 हे जागतिक रेबीज दिवस साजरा होण्याचे 19वा वर्ष आहे। ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 3 आहे, साबरमती ऑपरेशन्स कमांड सेंटरद्वारे व्यापलेल्या कॉरिडॉरची एकूण लांबी किती? ओके, याचं उत्तर आहे ऑप्शन ए, 1506 किलोमीटर। ओके, तर 1506 किलोमीटर ही या ऑपरेशन्स कमांडच्या कॉरिडॉरची एकूण लांबी आहे। ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो बघा, हे आशियामधील लार्जेस्ट रेल ऑपरेशन्स कमांड सेंटर आहे आणि ते साबरमती अहमदाबादमध्ये वेस्टर्न क्रेडिटेड फ्रेड कॉरिडॉर म्हणजेच वेस्टर्न डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर साठी निर्माण करण्यात आली आहे। ओके, तर एवढी माहिती लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे, नोरका केअर ही प्रवाशांसाठी भारताची पहिली स्वास्थ्य आणि दुर्घटना विमा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी, केरळ। ओके, तर बघा, केरळ या राज्याने नुकतीच नोरका केअर ही प्रवाशांसाठी भारतातील पहिली स्वास्थ्य आणि दुर्घटना विमा योजना सुरू केली आहे। ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो। पुढचा प्रश्न बघूयात आपण। प्रश्न क्रमांक 5 आहे, बिग बॅश लीगमध्ये सामील होणारा पहिला भारतीय पुरुष क्रिकेटर कोण बनला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन डी, रविचंद्रन अश्विन। ओके, तर रविचंद्रन अश्विन हा बिग बॅश लीगमध्ये सामील होणारा पहिला भारतीय पुरुष क्रिकेटर बनला आहे। ओके, चला विद्यार्थी मित्रांनो बघा, बिग बॅश लीग ही ऑस्ट्रेलियाची एक व्यावसायिक T20 क्रिकेट स्पर्धा आहे। ओके, विद्यार्थी मित्रांनो चला लक्षात ठेवा एवढी माहिती। पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण। प्रश्न क्रमांक 6 आहे, राष्ट्रीय नारळ परिषद नुकतीच कोठे आयोजित करण्यात येणार आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी, गोवा। तर गोवामध्ये राष्ट्रीय नारळ परिषद नुकतीच आयोजित होणार आहे। ओके, चला बघा विद्यार्थी मित्रांनो, गोवा येथे पणजी या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे। ओके, तर ही जी राष्ट्रीय नारळ परिषद आहे ती गोवा येथील पणजी या शहरामध्ये आयोजित केली जाणार आहे। तर 10 ऑक्टोबर 2025 रोजी ही परिषद आयोजित केली जाणार आहे। यालाच म्हणतात नॅशनल कोकोनट कॉन्फरन्स। ओके, चला पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण। प्रश्न क्रमांक 7 आहे, प्रयास नावाचे एकात्मिक न्यूरो पुनर्वास केंद्र कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी, आयुष मंत्रालय। ओके, तर नुकतेच आयुष मंत्रालयाने हे जे प्रयास नावाचे एकात्मिक न्यूरो पुनर्वास केंद्र आहे हे सुरू केले आहे। ओके, चला विद्यार्थी मित्रांनो बघा, याचे उद्घाटन झाले होते 10 ऑक्टोबर 2025 रोजी
आयुर्वेद दिवसच्या निमित्ताने याचे उद्घाटन करण्यात आले होते. ओके, तर उद्घाटन कधी झाले होते? 10 ऑक्टोबर 2025 रोजी. ओके, हे जे प्रयास एकात्मिक नीरो पुनर्वस केंद्र आहे हे आयुष मंत्रालय, भारत सरकार यांनी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा येथे सुरू केले आहे. ओके, तर बघा हे केंद्र विशेषतः लहान मुलांमध्ये न्यूरोलॉजिकल आणि विकासात्मक विकारांसाठी एकात्मिक उपचार प्रदान करण्यासाठी डिजिटल डिझाईन केले गेले आहे. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे, जागतिक नदी दिवस दरवर्षी केव्हा साजरा करतो? याचं उत्तर आहे ऑप्शन सी, सप्टेंबरचा शेवटचा रविवार. ओके, तर सप्टेंबरच्या शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस साजरा केला गेला. ओके, चला बघा विद्यार्थी मित्रांनो, 9वा प्रश्न आहे, सप्टेंबर 2025मध्ये भारतीय वनस्पती सर्वेक्षण म्हणजेच BSIचे 13वे निर्देशक म्हणून कोणी पदभार सांभाळला आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन डी, डॉक्टर कनाद दास. ओके, तर डॉक्टर कनाद दास यांनी नुकतेच सप्टेंबर 2025मध्ये भारतीय वनस्पती सर्वेक्षण चे 13वे निर्देशक म्हणून पदभार सांभाळला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न घेणार आहोत आपण. तर विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात माहिती बघूयात आपण या प्रश्नाबद्दल. भारतीय वनस्पती सर्वेक्षण म्हणजेच बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडिया हे भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अधीन असलेले एक प्रमुख संशोधन संस्थान आहे. ओके, याची स्थापना झाली होती बघा 13 फेब्रुवारी 1890 रोजी. ओके, चला पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे, भारताने कोणत्या संस्थेला आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी संयुक्त राष्ट्राच्या उत्कृष्टता केंद्र म्हणून नियुक्त केले आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन डी, IIT मद्रास. ओके, तर बघा IIT मद्रास या संस्थेला संयुक्त राष्ट्राच्या उत्कृष्टता केंद्र म्हणून नियुक्त केले गेले आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आजचे प्रश्न संपले आहेत. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.